हो आहे ती आमची लाडकी कपिले. अगं तिचंही वर्तुळ पूर्ण व्हायला हवं ना. सेवा, सेवेतून पुण्य आणि पुण्यातून उद्धार. अगदी बरोबर बोलली सुंदर आहे. माणूस जे मिळवायला धावतो ते त्याला नेहमी मिळतच असं नाही, पण जे त्याच्या उद्धारासाठी आवश्यक असतं ते नियती त्याच्यापर्यंत आणतेच. बाळा, उठतेस का? उठ. गंगा, आता बरं वाटतंय ना तुम्हाला? बाळा, अगं घाबरू नकोस. प्रवासाचा ताण आणि पहाटे जे काही घडलं ना, या सगळ्यामुळे चक्कर आली असेल बघ तुला. थोडा आराम कर, म्हणजे बरं वाटेल तुला. हे हे दूध घे, म्हणजे बरं वाटेल तुला. थोडी ताकद येईल. अगं घे ना. मगाशी ते चित्र मला का दिसलं? त्या वाघाचा, त्या हरणीचा नक्की अर्थ काय होता? या घरात आल्यापासून पुन्हा पुन्हा तीच दृश्य दिसायला लागली आहेत मला. जाळून मारल्याचं दृश्य, ते चित्र, हा सगळा नेमका काय प्रकार आहे? काय नाव म्हणाली होतीस तू? गंगा, गंगा, गंगा. आणि गाव? आकुर्डी, 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 आकुर्डी. केलेल्या चुकांचं आणि पापाचं प्रायश्चित्त घ्यावं रे बाबा, काय तर शिक्षाही वाढून ठेवलेलीच असते. काय होतंय? प्रत्येक वर्तुळ पूर्ण होतच. तुझ्या कर्माचं वर्तुळ पूर्ण होत आलंय. काय होतंय मला? अहो, काय होतंय तुम्हाला? काय होतंय? असे काय थरथरताय? बरं वाटत नाहीये का? काय नाही, काय नाही होत मला. अचानक काय झालं यांना? मला असं का वाटतंय की मी यांना आधी कुठेतरी पाहिलंय. मी यांना आधी भेटले. आम्ही एकमेकांसमोर या आधी आलोय, पण कधी आणि नक्की कुठे? मी तर गावाबाहेर कधीच पडले नव्हते. अक्कलकोटला तर पहिल्यांदाच आले मी. मग यांच्याकडे पाहिलं की माझं मन असं विचलित का होतं? आणि यांच्या घरात मी सून बनून कशी आले? या घराशी माझा नेमका काय संबंध आहे? गंगा, तुम्ही एकट्या नाही आहात? बरं, तुम्ही दूध घ्या आणि आराम करा. मी बाहेरच आहे.
गंगा, आधी सगळे प्रश्न पडून होऊ देत, मग उत्तर सापडायला सुरुवात होईल. काही उत्तर शोधून सापडत नाहीत. वेळ पूर्ण झाली की ती स्वतःहून समोर चालत येतात. स्वामी, भक्तांची चिंता थोड्या वेळापुरता बाजूला ठेवूया का? जेवून घ्या बघू आधी. भगवती, आमचं आयुष्य आम्ही भक्तांच्या सेवेकरता वाहून घेतलंय. आम्हाला भक्तांपासून आणि भक्तांच्या भक्तीपासून वेगळं करता येणार नाही. आणि संतांचा श्वास स्वतः करता नसतोच, तो भक्तांच्या कल्याणासाठी चालत असतो. तुला अनुभव येईलच. मी करून दाखवेन. लवकरच तुम्ही भक्तांसाठी नाही, माझ्यासाठी स्वतःला वाहून घ्या. पाहिलं घ्या ती कशी लाडीगुडी लावते ते स्वामींना. कपिलाताई, जाऊ द्या हो. अहो, आता स्वामी देवांनी आज्ञा दिली आहे ना, मग उगाच फाटे फोडून का वाद वाढवताय कपिलाताई? मी फाटे फोडतेय? ठीक आहे, मी आता ना काही बोलणारच नाही. नाही, मी मुख गळूनच गप्प बसते. पण मी सांगते तुम्हा दोघींना, एक दिवस ही भगवती ना आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार आहे. ए भगवती, अगं भरव. मान हवा होता ना स्वामींना भरवण्याचा, मग आता का नाही भरवत? भरव. एवढी दगदग झालीये आणि त्यात एवढं मानसिक दडपण. अशा वेळी शरीरात ताकद नसेल तर त्रास होतो. हा, घ्या ना, थोडं दूध घ्या. मी एक नवरा म्हणून सांगतोय असं समजू नका. माणुसकी म्हणून सांगतोय असं समजा आणि घ्या. तुम्हाला काही झालं तर मला अपराधी असल्यासारखं वाटेल. हा, बरं, माझ्यासाठी नका घेऊ, स्वामींसाठी घ्या. मी एवढं जरी प्यालात ना तरी तरी मला बरं वाटलं. बरं, तुम्ही आराम करा आता. खूप दगदग झाली आणि त्यात तेवढा मानसिक त्रास. करा आराम. येतो मी. थांबा, एक विचारू का? तुम्ही हे लग्न कसं मान्य केलं आणि का केलं? नाही म्हणजे आपण एकमेकांना ओळखतही नाही, कधी भेटलोही नाही, एकमेकांबद्दल काहीच माहिती नाहीये. मग असं सगळं असताना तुम्ही. खरंय तुमचं सगळं. खरं तर मलाही माहित नाही की हे लग्न मी कसं स्वीकारलं. माझ्या मनाने संकेत दिला आणि मी. माझ्या मते कुठलीही गोष्ट उगाचच घडत नाही. बहुतेक आपली गाठ स्वामींनीच बांधली असेल. मला असे भास का होत आहे? स्वामींच्या जागी लहान बाळ का
दिसतंय? हे काय चाललंय माझ्यासोबत? स्वामी जादूटोना तर करत नाहीयेत ना माझ्यावर? भगवती, प्रश्न पडणं आवश्यक आहे. प्रश्न पडले तरच माणूस उत्तर शोधायला सुरुवात करतो. आणि शोध सुरू झाला की सत्य फार दूर राहत नाही. तुझाही प्रवास उत्तराकडेच व्हायचा आहे आणि गंगाचाही. नियती ज्याला प्रश्न देते त्याला उत्तराची वाटही तयार करून देते. शिवशंकर शंभो. स्वामींनी केलेली कुठलीही गोष्ट मी डोळे झाकून स्वीकारू शकतो. हो, स्वामींवर माझा प्रचंड विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एक सांगू का? जिथे विश्वास संपतो ना तिथे शंका सुरू होते, आणि जिथे विश्वास सुरू होतो ना तिथे नियतीचा खरा अर्थ समजतो. बाकी मी हे लग्न स्वीकारलंय म्हणून तुम्हाला स्वीकारण्याची जबरदस्ती नाहीये. तुम्ही विचार करा आणि मग निर्णय घ्या. मला तो मान्य असेल. आणि एक सांगू का? आपण एकमेकांना ओळखत नसलो ना तरी माझं मन मला सांगतंय आपल्या दोघांची जोडी खूप चांगली जमू शकते. पण एवढ्या वेळामध्ये मला एक गोष्ट कळली आहे. बाकी काहीही असलं ना तरी तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात. आणि ही एकच गोष्ट मला माझ्या जोडीदारामध्ये हवी होती. बाकी राहिला प्रश्न माझा, तर तुम्ही एवढा विश्वास तर दाखवू शकता की मी माणूस म्हणून वाईट नाहीये. बाकी कुठलाही निर्णय घाईत घेऊ नका, कारण घाईत घेतलेला निर्णय आयुष्यभरासाठी ओझं बनू शकतो. माणूस असला शांत कसा काय असू शकतो? माझ्यावर कुठलीही जबरदस्ती नाही, माझ्या निर्णयाचा मान ठेवेल म्हणतोय. मी जितकी घाबरले तितकाच हा शांत कसा काय? घाई करू नकोस गंगा. तुला प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना, आणि उत्तरं शोधायला निघालं की आधी प्रश्न समोर यावे लागतात. कारण अर्ध सत्य माणसाला गोंधळात टाकतं आणि पूर्ण सत्य माणसाचं आयुष्य बदलून टाकतं. वाट पाहत राहा याच घरात राहून. तुझा भूतकाळ तुझ्या समोर उलगडणार आहे. गंगा, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, तुझ्या स्वप्नांचा अर्थ, तुझ्या वेदनेचं कारण आणि तुझ्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एक एक करून तुझ्या समोर येईल. कारण वेळ जेव्हा न्याय द्यायला उभी राहते तेव्हा ती कोणालाही वाचवत नाही आणि कोणावरही अन्याय करत नाही. खेळ सुरू झालाय गंगा. चालत राहा. रचना आमची आहे. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. सुंदरा मावशी, गयाताई, अहो झोपायचं नाहीये का तुम्हाला? चला. अहो एवढ्या रात्री वाती कसल्या वळताय? कपिलाताई, अहो अधिक मास सुरू झालाय ना. उद्या वेणी माधव वाती वळायच्या आहेत, त्यासाठी सगळी तयारी सुरू आहे. या वातींचं फार महत्व असतं नाही? अधिक मासात वेणी माधव वातीला खूप महत्व आहे. कापसाचे अनेक धागे एकत्र गुंफून त्याला वेणीसारखा आकार देऊन जी वात तयार होते ना त्याला वेणी माधव वात म्हणतात. अधिक मासात भगवान विष्णूंच्या वेणी माधव रूपाला ही वात अर्पण करायची आणि दीप प्रज्वलित करायचा. श्रद्धा अशी आहे की त्यामुळे पुण्यप्राप्ती होते
आणि सगळीकडे कसं मंगलमय वातावरण निर्माण होतं. मला ना यामागे खूप मोठा अर्थ आहे असं वाटतं. म्हणजे कापसाचा एक छोटा धागा सहज तुटू शकतो, पण तेच धागे प्रेमाने संयमाने एकत्र आले ही वात तयार होते आणि सगळीकडे प्रकाश देते. अगदी खरंय. सेवा, श्रद्धा, संयम आणि विश्वास हे 4 धागे एकत्र आले ना की भक्तीची ज्योत प्रज्वलित होते. वात जळताना स्वतः मात्र कमी होते, पण अंधाराला हरवत जाते. आपलं आयुष्यही असंच असावं. स्वतः पुरतं नाही तर सगळ्यांना प्रकाश देणारं असावं. अगदी बरोबर बोललात सुंदरा मावशी. सुंदरा मावशी, मी स्वामींसाठी अंथरूण घालून येते हा. ए थांब. कुठे? हा, स्वामींसाठी अंथरूण घालायला चालले. कान फुटले नाहीयेत माझे, ऐकलं मी. पण स्वामींचं अंथरूण घालायचं तुला कोणी सांगितलं? आज इतकी वर्ष हे काम सुंदरा मावशी करतात, तो मान त्यांचा आहे. पहिले सुंदरा मावशी तुमचा मान घेते ही. सुंदरा मावशींना कशाला मध्ये ओढताय? मला विचारलं ना, माझ्याशी बोला ना. आणि काय हो कपिलताई, काय चुकीचं बोलले मी? मी फक्त एवढंच म्हणाले, स्वामींसाठी अंथरूण घालायला चालले, बस. तेच तेच चुकलं तुझं. हा मान तुला दिला कोणी? हा, आज इतकी वर्ष आम्ही इथे आहोत, आम्हाला विचारता आलं नाही का तुला की मी आज अंथरूण घालू का? नाही ना, स्वतःच्या मनाने सगळ्या गोष्टी करायच्या. इथे प्रत्येक जण आपल्या मनाने सेवा करतो, तशीच मीही करते. परवानगी घ्यावी लागेल. अंथरूण घालण्याचा मान सुंदरा मावशींचा असतो, कळलं तुला? काय सुंदरा मावशी सांगा हिला, तुला कोणी सांगितलं स्वामींचं अंथरूण घालायला? कपिलताई अहो पुढे आता. हा, स्वामी स्थानावर कुणी नवीन आलं की त्यांना वाटतं आपण सगळी स्वामी देवांची सेवा करावी. तुम्ही नवीन नवीन आला होता तेव्हा तुम्हालाही असंच वाटलं असेल ना. सुंदरा मावशींसारखी समजूत कधी येणार हो तुमच्यात? माझी समज काढते? माझी? अगं आधी संस्कार शिकून ये. नवऱ्याने टाकलेली बाई आहे ही. कपिलताई, माझा अपमान करायचा नाही हा. माझ्या जखमांवर मीठ चोळायचं नाही. चोळणार. तुझ्या जखमांवर मीठ चोळणार मी. शांत व्हा दोघी. काय चाललंय हे? स्वामी स्थान आहे ना हे? बघितलंस? बघितलंस भगवती? सेवा करायची असेल ना तर अहंकार ठेवायचा नसतो. बस. खूप बोलताय कपिलताई तुम्ही. काय ग? काय बोलले मी? सांग ना, काय बोलले मी? कपिले कपिले कपिले. स्वामी पहा नाही कशी वागली माझ्याशी. सुरुवात कोणी केली कपिले? ती इथे नवीन आहे, पण तू तर इतकी वर्ष इथे राहतेस ना. हे स्थान सेवेचं आहे आणि त्याहूनही मोठे संयम शिकण्याचं स्थान आहे. सेवा हाताने केली जाते, पण भक्ती मनाने केली जाते. आणि भगवती भक्ती संयम शिकवते आणि तुलाही सगळ्याच अर्थाने संयम शिकण्याची गरज आहे. रागाच्या एका क्षणात माणूस जे गमावतो ते प्रेमाच्या 100 क्षणांनीही कमावता येत नाही. अहंकाराने जिंकलेली लढाई क्षणिक असते. संयम राखलास तर आमची होशील. म्हणजे भगवती, स्वामी म्हणाले ऐकलंस ना, आमची होशील.
म्हणजे मला सांगतायत नुसत्या भांडणात अडकू नकोस, फक्त त्यांच्यावर लक्ष दे. करते स्वामी, तेच करते. आणि तुम्हालाही केवळ माझ्यावर लक्ष द्यायला भाग पडते की नाही बघा. संयम. संयम फक्त आयुष्य घडवत नाही, ते भवितव्य घडवतं. जे वेळेच्या आधी हवं असतं त्याला अधीरपणा लागतो, आणि जे नियती देणार असते त्याच्याकरता संयम लागतो. संयमच तुमचं भवितव्य ठरवणार आहे. भगवती तुझंही आणि आमच्या गंगाचंही.